राष्ट्राय स्वाहा. नमस्कार, मी शरद पोंक्षे. असत्यमेव जयते अभिजित जोगांच्या पुस्तकाचं सध्या मी छोटे छोटे भाग करून तुमच्यासमोर सादर करतोय. कारण भारतीयांना सातत्याने आम्ही सतत पराभूत झालो हेच शिकवलं गेलं. पण आमचा पराभूतांचा इतिहास नाहीये, पराभवाचा नव्हे तर हा संघर्षाचा इतिहास आहे. वर्षानुवर्ष आम्हाला काय शिकवलं गेलं? वर्षानुवर्ष आपण जो इतिहास शिकत आलो त्यानुसार सन 711 मध्ये मोहम्मद बिन कासिम यानं भारतावर आक्रमण करून सिंध प्रांत जिंकून घेतला. हे आम्हाला शिकवलं गेलं. कधी जिंकून घेतला, किती वर्षाच्या संघर्षानंतर जिंकून घेतला हे नाही शिकवलं. मग मुस्लिम आक्रमकांच्या लाटांवर लाटा भारतावर आदळत राहिला व भारतीय पराभूत होत राहिले आणि भारत इस्लामिक राजवटींच्या गुलामगिरीत ढकलला गेला. किती अपुरा, तोकडा, संपूर्ण वास्तव लपून ठेवणारा, दिशाभूल करणारा इतिहास. आता खरा इतिहास काय? नीट ऐका. स्वतः प्रेषितांनी अल हिंद म्हणजे भारताचं इस्लामीकरण करण्याची मनीषा व्यक्त केलेली असल्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर इसवी सन 636 मध्ये खलिफा उमरच्या कारकिर्दीमध्ये ओमानमधील अरब नौदलाने ठाण्यावर हल्ला केला, जो अयशस्वीरित्या परतवला गेला. त्यानंतर बरखास्त येथे असाच एक प्रयत्न झाला जो अयशस्वी झाला. म्हणजे आपण भारतीय विजयी झालो. सिंधवरील अरबांचं पहिलं आक्रमण मुघिरा या सेनापतीच्या नेतृत्वाखाली देबल येथे झालं. देबल हे बंदर आपल्या ताब्यामध्ये असावं अशी अरबांची फार इच्छा होती. कारण अरबस्थानातून दक्षिण पूर्व आशियाशी होणाऱ्या व्यापारासाठी हे बंदर सोयीचं होतं. पण इथे झालेल्या लढाईमध्ये स्वतः मुघीर ठार झाला, पण अरब सैन्याचा मोठा पराभव करून त्यांनी स्वतःची आहुती दिली. यानंतर खलिफा उमरनं जमिनीच्या मार्गानं सिंधमधील मकरांवर स्वारी करण्याची योजना आखली. पण भारताच्या वाटेला जाऊ नका असा सल्ला मिळाल्यामुळे त्यांनी ती गुंडाळून ठेवली. त्यानंतर आलेला खलिफा उस्मान 643 ते 656 यानेही तोच सल्ला ग्राह्य मानला व तो भारताच्या नादी लागला नाही. मग चौथा खलिफा अली याने जमिनीच्या मार्गे पुन्हा एकदा आक्रमण केलं. पण कलात या शहरानजीक झालेल्या लढाईत मोहिमेचा प्रमुख हरिस अल अब्दी मारला गेला. त्याचे बरेचसे सैन्य कामी आलं आणि बाकीच्या सैन्यानं पळ काढला. अशा रीतीनं प्रेषिताबरोबर मक्केहून मदिनेला गेलेल्या अत्यंत पवित्र मानल्या गेलेल्या पहिल्या 4 खलिफांच्या कारकिर्दीमध्ये अरबांना भारतावर चढायांमध्ये सतत पराभव स्वीकारावा लागला. माहित नाही आपल्याला. 4 खलिफा थकले. यानंतर आलेला खलिफा मुआविया याने सिंधवर जमिनीच्या मार्गाने 6 वेळा आक्रमण केले आणि प्रत्येक वेळेस त्याला हिंदू राजांकडून मोठे पराभव स्वीकारावे लागले. नाही शिकवला आपल्याला इतिहास. अल हजाज हा जेव्हा इराकमधील अरब सैन्याचा प्रमुख झाला तेव्हा त्याने सिंधवरील आणखीन एका मोहिमेसाठी खलिफाची परवानगी मागितली. तेव्हा खलिफा काय म्हणाला? नीट ऐका. काय भारतीय हिंदू राजांची ताकद होती बघा. तेव्हा खलिफा म्हणाला, सिंधवरील मोहिमा आपण सध्या थांबवाव्यात. कारण जेव्हा जेव्हा आपले सैन्य तिथे जाते तेव्हा तेव्हा मुस्लिमांची मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी होते. पुन्हा असल्या मोहिमांचा विचार करू नये. आजवर झालेल्या पराभवांचा बदला घेण्याच्या भावनेनं पेटलेला अल हजाजनं या सैन्याला निरोप देताना काय म्हटलंय? मी अल्लाची शपथ घेतो की माझ्या ताब्यातील इराकची संपूर्ण दौलत जरी खर्च झाली तरी माझ्या हृदयातील बदल्याची आग ही मोहीम यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. मोहम्मद बिन कासिम 17 वर्षाचा असला तरी तरुण वयामध्ये सुद्धा अत्यंत मुत्सद्दी सेनापती होता. अत्यंत धर्मवेडा, जिहादच्या कल्पनेने प्रेरित झालेला, काफिर हिंदूंना मुसलमान बनवण्याच्या महत्वाकांक्षेनं पछाडलेला एक कडवा मुसलमान. देबलचा किल्ला त्यांनी
हल्ला केल्यानंतर सुद्धा अभेद्यच राहिला. हे पाहिल्यानंतर एका स्थानिक फितुरानं बिन कासिमला हिंदूंचं शौर्य आणि मनोधैर्य यांचं गुपित सांगितलं. किल्ल्यातील मंदिरांवर जोपर्यंत झेंडा फडकतोय तोपर्यंत देव आपलं रक्षण करणार ही हिंदूंची श्रद्धा आहे, तोपर्यंत ते कधी हरणार नाही. हे ऐकल्यानंतर मग मोहम्मद बिन कासिमनं आटोकाट प्रयत्न करून तो झेंडा उतरवण्यामध्ये यश मिळवलं. हा अपशकुन मानून किल्ल्यातील सैनिक दरवाजे उघडून अरब सैन्यावर कुठलाही मागचा पुढचा विचार न करता तुटून पडले. कुठल्याही योजनेशिवाय अचानक केलेला हा हल्ला अर्थातच अपयशी ठरला आणि त्यांची कत्तल उडाली. इतिहासकार अल बिलादुरी म्हणतो, त्यानंतर 3 दिवस देबल शहरामध्ये मृत्यूचं तांडव सुरू होतं. देवळं उद्ध्वस्त केली गेली, मूर्त्या फोडल्या गेल्या, पुजाऱ्यांची कत्तल झाली, देवळाच्या अवशेषांवर मशिदी उभ्या राहिल्या, शहरातील सर्व संपत्ती लुटली गेली, स्त्रियांना बिन कासिमच्या जनानखान्यात पाठवलं गेलं. उमायाद खिलाफतीच्या नियमानुसार लूट व ताब्यात घेतलेल्या स्त्रियांपैकी 1/5 भाग खलिफाकडे पाठवण्यात आला व बाकी विजयी सैनिकांमध्ये स्त्रियांना वाटून टाकण्यात आलं. इस्लामी आक्रमणाचं धर्मवेड, क्रौर्य, अत्याचार, बेबंद लुटारूपणा यांची पहिली झलक अशा प्रकारे भारताला देबल येथे मिळाली. यानंतर मग मोहम्मद बिन कासिमनं आपला मोहरा अलोरच्या किल्ल्याकडे वळवला, जिथे राजा दाहिर, त्याच्या 2 राण्या राणीबाई आणि लाडी तसंच राजपुत्र जैसिया यांच्यासह युद्धासाठी तयार होता. त्याला त्याच्या अमात्यानं सल्ला दिला होता की अरबांचं सैन्य मोठं आहे, शक्तिशाली आहे, आपल्या कुटुंबासह दुसरीकडे स्थलांतर करा. पण राजा दाहिरने उत्तर दिलं की माझ्या सैन्याला व त्यांच्या कुटुंबियांना सोडून मी सुरक्षित ठिकाणी पळून जाणार नाही. मी खुल्या मैदानामध्ये अरबांशी लढेन. मी जिंकलो तर राज्य सुरक्षित राहील आणि हरलो तर इतिहास माझ्या शौर्याचे गोडवे गाईल. आता अरब आणि भारतातील इतर राज्य यांच्यामध्ये मी दाहिर उभा आहे. दुर्दैव नेहमीप्रमाणेच यावेळी भारतीय राजांच्या बाबतीमध्ये नेहमीच घडणारी दुर्दैवी घटना घडली. हत्तीवरील अंबारीमध्ये बसून लढणाऱ्या राजा दाहिरला अचानक बाण लागला. तो खाली कोसळला. राजा पडलेला बघून सैन्यामध्ये पळापळ सुरू झाली आणि बघता बघता विजयाचं रूपांतर पराभवामध्ये झालं. हा विजय मिळाल्यानंतर, या विजय मिळाल्यानंतर द हिस्ट्री ऑफ इंडिया ॲज टोल्ड बाय इट्स ओन हिस्टॉरियन्स या ग्रंथामध्ये हेरी मारियस इलियट म्हणतो, या विजयाच्या वार्ता ऐकून अल हिजाजला हर्षवायू व्हायचा बाकी राहिला होता. त्याने आपल्या सैन्याला निरोप पाठवला की मूर्तीपूजकांना कुठली सूट देऊ नका, त्यांचे गळे कापा, हीच अल्लाची आज्ञा आहे. त्यांना अभय देण्याचा विचारही करू नका, कारण त्यामुळे तुमचंच काम लांबणार आहे. अशा प्रकारे सिंध प्रांत पूर्णपणे अरबांच्या ताब्यात गेला. पण भारतातला पहिला विजय मिळवण्यासाठी त्यांना तब्बल 79 वर्ष वाट बघावी लागली. 79 वर्ष पहिला विजय भारतावरचा. पण हा इतिहास आम्हाला शिकवला जात नाही आणि हा शिकवण्यासाठी, हा लोकांपर्यंत खरा इतिहास अभ्यासपूर्ण पोहोचवण्यासाठी लॉजिकल सगळ्या पुराव्यांसकट म्हणून हे पुस्तक आहे. असत्यमेव जयते. सर्व हिंदूंनी वाचलं पाहिजे. डोळ्यावरची आहे ना भाई भाई, हिंदू मुस्लिम भाई भाई, सगळी झापडं दूर होतील. पुढचं असे अनेक किस्से आहेत, असे इतिहासातले अनेक गौरव वाटेल आपल्याला, अभिमान वाटेल असे अशा गोष्टी आहेत पुढच्या भागात. धन्यवाद. राष्ट्राय स्वाहा.